हाणारच भाऊ, तमाशात बायांना खडे हाणले किती. ए ओवी ओवी, मी ओवी शिवाय सांगणारच नाही तुम्हाला काही. आगा कर्मी जे ओवी, अजून त्याला जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुशिक आहे. माऊलीची भाषा. मी ओवी तुम्हाला सकाळपर्यंत देणार, सुटका नाही. मग ईडी पोर, मग झोपायचं नाही. झोपायचं 90 पेल्याशिवाय झोपायचं नाही. झोपायचं खाटावून, सापडायचं खाटाखाली. अख्ख्या बेडशीटवर तमाशा. हे मी बोलत नाही, 17वा अध्याय बोलतोय. झाड जाणीचे फुले, मानत जाणीचे बोले, आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्वजन्मीचे. सुटका नाही. थोडा टाइम आहे, काम होणार. थोडा वेळ आहे होय. मग आणि तुम्हाला सांगून ठेवतो बसलेल्या माणसांना, पापी माणसांनी किती इस्टेट कमवू द्या, त्यांच्यावर जोडू नका. त्यांचे शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. कमवू द्या, कमवण्यासाठीच ते आलेत. त्यांना देवाने त्याच्यासाठीच पाठवलंय. तू लुटाच, तुला पाठवलंयच त्याच्यासाठी. पण निवांत विचार करा, थोडी कळ काढा. हे मी बोलत नाही, गीतेतला 2ऱ्या अध्यायातला कर्मयोग बोलतोय. आणि कर्मयोग असं सांगतोय, ऐका नीट. नातेवाईकांना पाहिल्यानंतर अर्जुन धनाच्या धनुष्य खाली टाकून खाली उतरतोय. अर्जुन म्हणतोय मला युद्ध करायचं नाही. पहिला अध्याय संपला इथं. आणि 2ऱ्या अध्यायामध्ये देव अर्जुनाला म्हणतात, का रे सांग, वारा कधी ढगाला घाबरलाय नाही, कोला कधी सियाला झोंबलाय नाही, अमृत कधी मरण पावलाय नाही. मग अमृत कधी मरत नाही, कोला कधी सियाला झोंबत नाही, वारा कधी ढगाला घाबरत नाही, तर तू क्षत्रिय असून खाली का उतरला? का तू क्षत्रियाचा राहो, तू शूरवृत्तीचा ठाव. सांडे हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड आणि धनुष्य घे. अर्जुन म्हणतो जमणार नाही. नाही, त्याला 3 कारण आहेत. काही कर्मांना तात्काळ फळ आहेत, काही कर्माला थांबावं लागतं, आणि काही कर्म भोगावी लागतात. तहान लागली पाणी प्याला, कर्म थांबलं. भूक लागली अन्न खाल्लं, कर्म थांबलं. पण परीक्षा दिली, निकालापर्यंत थांबावं लागेल. ज्वारी पेरली, पीक येईपर्यंत थांबावं लागेल. आणि काही कर्म 18व्या अध्यायामधल्या 100 नंबरच्या ओवीत आहेत. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जया. पण ते तुम्हाला भोगावेच लागतील. वळवळ करायचं नाही. ओवी आहे त्याला. पावडर लावून बाई गोरी होत नाही, कधीच होत नाही. पावडर लावण्या इतका मूर्खपणा दुसरा कोणताच नाही. म्हणजे एखादी बाई म्हणेल तुम्ही आमच्या पावडरीवर का बोलले, कागद आणि पेन घ्या आणि हातावर ओवी लिहून घ्या. पावडर लावायची ओवी आहे ज्ञानेश्वरी. आणि ती ओवी नंबर सगट घ्या आणि घरी गेल्या उचका आणि वाचा. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 102. 102 नंबरची ओवी आहे. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केल्या, काळे गोरे पण धुतले फिटवणे रे. काळे गोरे पण धुतले फिटवणे रे. काळेपणा गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. आणि ही ओवी ज्या बाईला कळली ती पावडर लावू शकत नाही. आणि जी ज्ञानेश्वरीच्या विरोधात आहे ती लावल्याशिवाय राहू शकत नाही. कारण तिला ओवी खोटी आहे, पावडर खरी आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा. तिथं बस आता. तिथं बस जायो. यायचंच काही काम नव्हतं. यायची घाई जायची घाई. विठाला विठाला
लागला की मी सोपं झालं. तिन्ही ओव्या क्लिअर झाल्या आणि आता कीर्तनाला सुरुवात करायची. अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. या विश्वात जेवढे संत झाले, संत आज जे कीर्तन आहे ते संतांच्या भूमीत आहे आणि संजीवन समाधीच्या भूमीत आहे. इथं थोडा घोटाळा घ्या. म्हणजे ह्या गावात संजीवन समाधीचं दर्शन घेणारी माणसं भाग्यवान आहे. जेथे वैष्णव वास, धन्य भूमी पुण्यदेश, धन्य भूमी पुण्यदेश, धन्य भूमी पुण्यदेश. जेथे वैष्णव वास, धन्य भूमी संजीवन समाधीमुळं हा परिसर पवित्र आहे, हे गाव पवित्र आहे. आणि म्हणून गाव पवित्र आहे म्हणून 2-3 वाक्य ओव्या ऐका जरा बारीक. या विश्वात सगळेच ऐका. या विश्वात जेवढे संत झाले, या विश्वात जेवढे संत झाले, त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण झालं असेल तर ज्ञानोबा. विश्वातलं कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा आहे. 22 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. हा कालही झाला नाही, आजही झाला नाही, पुन्हा कधी होणार नाही. सगळी महाराज मंडळी नीट ऐका. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा आहे. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. त्याला ठुण्यात मजा काय? त्याचा परे म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची, दावाच घालून टाकणार. 71 काय ओव्या ऐकायचं का 2-4. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही, काशेतलं गुचिड कधी दूध पेत नाही, गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही, उसाला आलेला तुरा कधी फायद्याचा नाही, आणि भेंडीच्या झाडाचा बैलाला कोणी खुटा केला नाही. ज्ञानोबाची भाषा आहे, भेंडा ओला ना उपयोगा. बांधव एरंड वाढलं काय आणि म्हातारं 82चं झालं काय? वसवाचे ना काय उपयोग होता? ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय पराक्रम आहे का? हेनो मला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची नाही का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच नर रे का अख्या गावात? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हाणताना टेटसला ठुई. अरे बाबा, मुक्याला बोलवण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं काय? हॅलो, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस या गावात दुसरा येतो. तू प्युअर येडा माणूस आहे, प्युअर. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तुला सदस्य आहे का? तुझा गेम केला गावाने 13 लाखाने. समजत आहे का नाही काय? तू कोण आहे? तू कोण आहे? विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. लय बारीक आहे का? माझ्यामुळे तुमचा संसार झाला.